गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युबिलिटी अँड फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी अँड हेनरी लॉ हे टॉपिक कव्हर केले होते. आता त्या पुढचा टॉपिक आहे तुमचा व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड्स इन लिक्विड. कन्सिडर अ बायनरी सोल्युशन ऑफ टू वोलाटाईल लिक्विड A1 अँड A2. बायनरी म्हणजे ज्यामध्ये दोन कंपोनंट्स आहेत. सपोज पहिला A1 आणि सेकंड A2. व्हेन द सोल्युशन इज प्लेस्ड इन अ क्लोज कंटेनर. अशा प्रकारचं जर सोल्युशन तुम्ही एखाद्या क्लोज कंटेनरमध्ये प्लेस केलं, बोथ दी लिक्विड्स व्हेपराइज. लिक्विड्स असल्यामुळे त्यांचं व्हेपोरायझेशन होईल. Eventually, an equilibrium is established between vapor and liquid phases. Both the components are present in the vapor phase. The partial pressure of the components are related to their mole fractions in the solution, and this relationship is given by Raoult's law. इथे आता तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलेला जो कन्सेप्ट आहे तो आहे व्हेपर प्रेशर. आणि दुसरी एक नवीन टर्म जी थोडक्यात आपल्याला झाली आहे अगोदर 11th जी आहे मोल फ्रॅक्शन. ह्या दोन टर्म्स आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत मेन. त्यानंतर त्यावरून ह्या दोघांची जी रिलेशनशिप आहे ती राऊल्ट्स लॉनी आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. राऊल्ट्स लॉमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम बघायचा जो टॉपिक आहे इथे आहे व्हेपर प्रेशर. व्हेपर प्रेशर म्हणजे काय की जर लिक्विड एखाद्या कंटेनरमध्ये आपण ठेवलं, त्याचं जो नॉर्मल व्हेपरायझेशन जर झालं तर ते व्हेपरायझेशन जर एखाद्या क्लोज्ड कंटेनरमध्ये झालं तर तिथे एक प्रकारचं प्रेशर डेव्हलप होईल आणि त्यालाच आपण व्हेपर प्रेशर म्हणतो. आता पुढे येणाऱ्या डायग्राममध्ये थोडं लक्ष देऊन बघा की जर तुमचं लिक्विड हे ओपन कंटेनरमध्ये आहे तुमचं सोल्युशन, तर त्यातले व्हेपर्स वरती ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जातील. तेच जर तुमचं कंटेनर क्लोज्ड असेल तर तिथे इव्हॅपोरेशनची प्रोसेस होईल आणि सोबत त्याबरोबर रिव्हर्स इव्हॅपोरेशन होईल, त्यालाच आपण कंडेन्सेशन असं म्हणत असतो. हे जी सेकंड बी वाली डायग्राम आहे ती डायग्राम तिथे इव्हॅपोरेशन प्लस कंडेन्सेशन सोबत होत आहे. अशा प्रकारची प्रोसेस ज्या वेळेला सोबत होते इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन, त्या ठिकाणी इक्विलिब्रियम सेटअप होतो. इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर तिथे एक प्रकारचं प्रेशर डेव्हलप होतं, त्यालाच आपण म्हणत असतो व्हेपर प्रेशर ऑफ एनी लिक्विड ऑर व्हेपर प्रेशर ऑफ एनी सोल्युशन. आता आपल्याला बघायची Definition of vapor pressure. The vapor pressure of the substance is defined as the pressure exerted by the gaseous state of that substance when it is in equilibrium with the solid or liquid phase. याचाच अर्थ काय की एखाद्या सबस्टन्सचं व्हेपर प्रेशर म्हणजे की द प्रेशर दॅट इज एक्झर्टेड बाय एनी गॅशियस स्टेट ऑफ दॅट सबस्टन्स व्हेन इट इज इन इक्विलिब्रियम. जेव्हा तो इक्विलिब्रियममध्ये असतो त्यावेळेला जे प्रेशर डेव्हलप होतं त्यालाच आपण व्हेपर प्रेशर असं म्हणतो. ही डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची आहे. नेक्स्ट आता तुम्हाला इथे टॉपिक बघायचा आहे, तो शब्द जो आपल्या याच्यात आला तो आला मोल फ्रॅक्शन. मग मोल फ्रॅक्शन म्हणजे आपण डेफिनेशन अगोदर 11वीतच बघितली होती. द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपोनंट 1 टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ टोटल कंपोनंट्स इन दॅट सोल्युशन इन दॅट लिक्विड असं आपल्याला म्हणता येईल. मग आता इथे सपोज तुमचा 1 A नंबरचा जर कंपोनंट आहे तर त्याचा जर मोल फ्रॅक्शन काढायचा असेल स्पीसीज 1चा तर N1/N1 प्लस N2 आणि N2चा काढायचा असेल तर N2/N1 प्लस N2. हे अगोदरच आपण मोल फ्रॅक्शन हा कन्सेप्ट मोलॅरिटी नॉर्मॅलिटी तिथे जेव्हा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री शिकलो होतो त्यावेळेला आपण मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे. मग आता मोल फ्रॅक्शन आणि व्हेपर प्रेशरचं काय रिलेशन आहे ते आपल्याला राऊल्ट्स लॉ एक्सप्लेन करणार आहे. म्हणून आता आपल्याला पुढे बघायचं आहे Raoult's law. Statement बघा. It states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of a pure component multiplied by its fraction in the solution. याचाच अर्थ काय की ज्या वेळेला एखाद्या सोल्युशनचं पार्शियल व्हेपर प्रेशर आपल्याला मिळतं तर ते पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू, हे जे पार्शियल व्हेपर प्रेशर आहे कशाच्या इक्वल आहे, कशाच्या बरोबर आहे, तर त्या सोल्युशनमधला जो प्युअर कंपोनंट आहे त्याच्या व्हेपर प्रेशरला मल्टिप्लाय जर आपण त्याच कंपोनंटच्या मोल फ्रॅक्शननी केलं तर या दोघांचा जो प्रोडक्ट आहे त्यावरून तुम्हाला मिळेल त्याचं पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी वोलाटाईल कंपोनंट. हे झालं राऊल्ट्स लॉचं स्टेटमेंट. याच्यावरून आपल्याला त्याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे पुढे, ते सुद्धा आता आपण बघूया. सो मॅथमॅटिकली राऊल्ट्स लॉ कॅन बी डिराईव्ड ॲज suppose for the binary solution of containing components A1 and A2
P1 and P2 are their vapor pressures X1 and X2 are their mole fractions Hence, according to the Raoult's law, we can write P1 is equal to X1 into P1 naught and P2 is equal to X2 into P2 naught. So, this is your equation number 2.2. Now, P is the total pressure of the solution of component A1 and A2. P is the total pressure. So, P is equal to what? P1 plus P2. Pressure of component A1 and pressure of component A2. Total pressure is equal to P is equal to P1 plus P2. Hence, we can write by putting this above equation in this equation, P1 naught into X1 plus P2 naught into X2. So, this is your equation number 2.3. Now, we know from mole fraction X1 plus X2 is equal to 1. Hence, X1 is equal to 1 minus X2. Now, putting this value of X1 in equation 2.3, we get P is equal to P1 naught into 1 minus X2 in bracket plus P2 naught into X2. Now, solving this above equation, P1 naught minus P1 naught into X2 plus P2 naught into X2. Now, see, X2 is common here. So, we can write now P2 naught minus P1 naught बाहेर लिहू आपण इथे X2 कारण X2 आपण या दोन्ही टर्म मधून कॉमन काढला आणि हा जो P1 naught इथे राहिलेला आहे तो इथे लिहू आपण प्लस P1 naught. This equation P is equal to we get from the mathematical derivation of Raoult's law. Because P1 naught and P2 naught are constants, a plot of P versus म्हणजे total pressure versus X2 is a straight line as shown in the figure 2.2. The figure also shows the plots of P1 versus X1 and P2 versus X2 according to the equation 2.2. These are straight lines passing through the origin. पुढे येणाऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला आता P1 naught and P2 naught versus X2 चा ग्राफ प्लस P1 वर्सेस X1 चा ग्राफ आणि P2 वर्सेस X2 चा ग्राफ तीनही ग्राफ एकाच ग्राफमध्ये शो केलेले आहेत. इथे बघा डायग्राममध्ये दिलेलं आहे एक्स ॲक्सिसवरती मोल फ्रॅक्शन, वाय ॲक्सिसवरती व्हेपर प्रेशर ड्रॉ केलेलं आहे. जी स्ट्रेट लाईन मिळालेली आहे तुम्हाला ती आहे तुमची टोटल पी म्हणजे व्हेपर प्रेशर वर्सेस X2 ची लाईन आणि ज्या दोन लाईन आपल्याला ओरिजिनमधून मिळालेल्या आहे इक्वेशन नंबर 2.2 नुसारच्या त्या ज्या आहेत त्या आहेत P1 इज इक्वल टू X1 अँड P2 इज इक्वल टू X2 वाल्या त्या ज्या लाईन्स आहेत त्या डॉटेड लाईन्स इथे ड्रॉ केलेल्या आहेत त्या ओरिजिनमधून निघतात आहेत त्यामुळे त्या इथे डॉटेड लाईन दाखवलेल्या आहेत. 3 ग्राफ हे इथे एकाच डायग्राममध्ये तुम्हाला शो केलेले आहेत. आता इथे पुढे नेक्स्ट टॉपिक आहे कंपोजिशन ऑफ व्हेपर प्रेशर. The composition of vapor in the equilibrium with the solution can be determined by Dalton's law of partial pressures. Suppose तुम्हाला जर
इक्विलिब्रियमचं म्हणजे ज्या वेळेला इक्विलिब्रियम सेटअप होतो सोल्युशनमध्ये त्यावेळेला वेपरचं काय कंपोजिशन आहे ते जर डिटरमाइन करायचं असेल, ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करणार? त्यासाठी तुम्हाला y1 आणि y2 हे त्याचे मोल फ्रॅक्शन दोन कंपोनंटचे कन्सिडर करायचे. मग त्यावरून तुम्हाला प्रेशरचं इक्वेशन मिळेल P1 = y1 × P अँड P2 = y2 × P. P1 हा A1चा प्रेशर आहे आणि P2 हा A2चा प्रेशर आहे. सो व्हेअर P1 and P2 आर दी पार्शियल प्रेशर्स ऑफ टू कंपोनंट्स इन द वेपर अँड P इज व्हॉट यू नो टोटल वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. अशा पद्धतीने तुम्ही इथे कंपोजिशन ऑफ वेपर फेज डिटरमाइन करू शकता. या ठिकाणी तुमचा वेपर प्रेशर हा टॉपिक प्लस त्याच्याचबरोबर राऊल्ट्स लॉ हा टॉपिक इथे संपलेला आहे. राऊल्ट्स लॉचं स्टेटमेंट, वेपर प्रेशरची डेफिनेशन आणि राऊल्ट्स लॉचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला लर्न करायचं आहे. ते एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट हे टॉपिक्स आहेत. हेच तुमचं होमवर्कसुद्धा आहे.